कुंजरगड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर ह्याची समुद्रसपाटीपासून उंची आहे 4429 फूट. पायथ्यापासूनची उंची अदमासे 1500 फूट. गेल्या 16-17 वर्षात गडावर सुमारे 70 ते 72 फेऱ्या. उद्देश गडावरील पाण्याचे प्राचीन खोदीव हौद साफ करणे, आदिवासी बांधवांच्या गाईगुरांना उन्हाळ्यातही पाणी मिळावं म्हणून सरासरी 25 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 8 फूट खोल अशा 3 टाक्यांचे पुन्हा खोदकाम. त्यापैकी एकाची कड्याकडील फुटकी बाजू दगड, वाळू आणि सिमेंटचा वापर करून बांधून काढली. सरकारी मदतीची अपेक्षा नाही, अत्यंत निरपेक्ष भावनेनं केलेलं हे काम आहे. या कामात त्यांच्या पत्नीची, मुलींची आणि काही मित्रांची मोलाची साथ लाभली आहे. ही कहाणी आहे एका निसर्गवेड्या, ध्येयवेड्या आणि समाजभिमुख अवलियाची. भरत रुपवाल, वय वर्ष 67, मुक्काम संगमनेर. 1999 मध्ये नेहमीप्रमाणेच कुंजरगडावर आम्ही मुक्कामाला गेलो, परंतु त्यावेळी एप्रिल महिना असल्यामुळे सायंकाळी पोहोचलो आणि पाणी आणण्यासाठी गेलो. तंबू लावून पाणी आणण्यासाठी गेलो तर जे जबरदस्त मोठाली टाकी होती ती सगळी रिकामी झालेली. आम्हाला त्यावेळी एकदम शॉक लागला की आता आपण 8-9 जण इथं आहोत, कसं काय करणार. तर थोडंसं दुसरी बॅटरी लावून खाली खोल गेल्याच्या नंतर एक माती मिश्रित असं हंडाभर पाणी त्यावेळी रात्री आम्हाला मिळालं आणि त्या माती मिश्रित पाण्यावरच रात्री आम्हाला त्या ठिकाणी मुक्काम करावा लागला. ते झाल्याच्या नंतर सकाळी उठल्यावर आमचा जो ग्रुप होता तो सगळा गड पाहण्यासाठी फिरला. तर ते म्हणे इतकं मोठाले टाके या किल्ल्यावर आहेत, परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही. ते होईल या दृष्टीने आपण इथं काही काम करता येईल का, म्हणून त्या 1999 मध्ये खरी त्या ठिकाणी जी विचारविनिमय झाला तो तिथून त्याचं स्टार्टिंग झालं. 2000 पासून मात्र मग रेग्युलर पावसाळा संपला की साधारण नोव्हेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात जायचं, 2-2 मुक्काम करायचे. कारण वर मुक्कामाला काही गुहा नाही, खाली तर वर टेंट वगैरे लावायचे आणि मुक्काम करायचा. गेल्याच्या नंतर जे 2-3, 4 जण, 5 जण असतील, मोठा ग्रुप घेऊन काही उपयोग होत नाही, कारण त्यांचं जेवण नाश्ता करण्यातच खूप वेळ जातो. म्हणून फक्त हार्ड वर्किंग करणारे माणसं फक्त न्यायचे, थोडे न्यायचे आणि टिकाव, फावडं हे सगळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या वळ्यांच्या तिथे कोंबडाच्या खालच्या बाजूला वळे जे आहेत, रामनाथ वळे, तर त्यांच्याकडनं ते घेऊन यायचं आणि वर काम लगेच सुरुवात करायची. फक्त तिथे एकच देव होतो म्हणजे सूर्यनारायण आणि धरती माता, बस दोघांना नमस्कार करायचा. निसर्ग आपल्याला पाहत असतो आणि आपलं काम चालू करायचं. माती खणायची, माती मोकळी झाली की पाट्यामध्ये भरून बाहेर काढायची. ते करत असताना आतमध्ये दगडं पण खूप निघतात. मग त्या दगडांची अशी कुंडी करायची आणि कुंडीमध्ये त्याला संरक्षण आणि त्याच्या आतमध्ये ती माती टाकायची, जेणेकरून ती माती परत वाहून आत टाक्यात जाऊ नये. तर अशा कुंड्या बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहेत, थोड्या अंतरावरल्या. तर पुढे मागे त्याच्यात आपलं झाडं लावता येतील, हा उद्देश. मग असं करता करता काही ठिकाणी मोठाली दगडं निघायची. मग माती तर काढायची पण मोठी दगडं काही निघत नव्हती. म्हणून 1-2 वेळा तिथले लोक जे होते ते म्हणे तुम्ही ना मोठ्याला त्या छन्न्या मिळतात आणि मोठे हातोडे असतात, गज तोडायचे, ते घेऊन या. मग ते घेऊन गेले. मग त्याच्याने ते बरोबर त्यांना एक टेक्निक आहे, ते असं ओलं करतात कशा तरी आणि त्याच्यावर ते छन्न्या मारतात अशा बरोबर. त्या मारल्या का बरोबर त्या ठिकाणी तुकडा पडतो त्या रॉकचा आणि मग असा लहान तुकडा झाला असतो तो काढून बाहेर ठेवायचा. असं आपण तो त्या ठिकाणी मी सगळं शिकायला मिळालं. त्या लोकांच्याकडं टेक्निक भारी असतात. मोठा दगड कसा सरकत बाहेर आणायचा त्या लाकडांच्या याच्यावर, मग ते सुद्धा आम्हाला ते करायचे. गुराखी जे होते ते करायचे, पण त्यांची मदत फार होत नसायची. कारण त्याचं मागं असं आहे की त्यांच्या मागं कामं प्रचंड असतात. त्यांच्या महिला जे आहेत ते सगळं शेतीचं काम पाहतात. ही लोक उन्हाळा लागला, एकदा फेब्रुवारी लागलं तर लाकडं गोळा करण्यासाठी जातात. मग लाकडं गोळा करणे आणि फॉरेस्टची जी चोर खणतात त्यामध्ये ते कामाला जातात.
तेवढं त्यांना कॅशमध्ये फक्त पैसा मिळतो, म्हणून ते आपल्याला वेळ देत नाही. गुरं भलेही त्यांची आहे, परंतु ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही. ही पण म्हणून त्यांना आम्ही कधीही सांगितलं नाही की तुम्ही याच बुवा कंपल्सरी असं या, असं नाही. तर आम्ही म्हणायचं तुम्ही गुरं आणली ना, वर सोडली ना, थोडा वेळ मिळाला तर या, थोडीशी दगड वगैरे बाहेर काढा, जमून तेवढं करा. तर असं मग करायचे त्यांच्या परिंदी. मग असं करता 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 सुरुवातीला लहान टाकं घेतलं. मग त्याच्यात जजमेंट आलं का आपल्याला खरंच जमेल का हे काम. एक मोठं सुरुवातीला घेतलं तर त्याच्यामध्ये इतकी दगडं निघाली ते सोडूनच द्यावं लागलं. मग लहान टाकं निवडलं जे दक्षिण बाजूला आहे. मग ते मात्र फार तळापर्यंत खणता आलं, छानपैकी माती निघाली. ते काम मात्र आमचं 3 वर्ष चाललं. त्यावेळी माझ्या मिसेस त्या यायच्या आणि ही जी आता जो विक्रम वगैरे येतोय ही सगळी मुलं लहान लहान होती, म्हणजे साधारण 14-15 राहायची. तर ही मुलं आम्ही घेऊन जायचो. मुलं 4 जण आणि आम्ही 2 जण असे 6. तर मग मिसेस फक्त आमच्या सगळ्यांना नाश्ता पाणी जेवण परत रात्रीचं जेवण हे फक्त करत राहायचे. लाकडं आणायचं त्यांनी, करायचं सगळं त्यांनी आणि आम्हाला साईटवर आणून द्यायचं जिथं काम चालू त्या ठिकाणी. आणि असं ते सांभाळायचे. ते 3 वर्ष ते मात्र सलग केलं. मग आम्ही आपलं मुलांच्या साह्याने करत राहिलो काम. त्यातून अनुभव येत राहिला. मग नंतर काय केलं की गडाचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या बाजूला ट्विन टाकी असं एकाला एक जोडलेली 15 फूट बाय 40 फूट अशा आकाराची आणि खोल जवळजवळ 8 फूट अशी ट्विन टाकी एकमेकाची. इंग्रजांनी ज्यावेळी सगळे गड किल्ले जे बिचराक केले त्यामध्ये पाणी उद्ध्वस्त करणं हा त्यांचा एक उद्देश होताच. साधारण 1818 मध्ये वगैरे केलेलं आहे. तर ते जी ट्विन टाकी आहे ती त्यांनी मध्ये ती रॉक पॅच होता तो फोडला. 2 टाकीचं पाणी एकत्र आलं. मग एकाच टाक्याला फोडलं सुरुंग लावून आणि ते सगळं पाणी तटाच्या बाहेर वळवलं त्यांनी. मग तो जो फोडलेला भाग आहे तटाच्या त्या ठिकाणी तो जर आपण बांधून काढला तर या दोन्ही टाक्यांमध्ये काही लेवलपर्यंत पाणी वाढत जाईल असा विचार आमच्या मनात आला. मग ते जे आहे तो यू आकाराचं जे खिंडार काढलं त्यांनी, त्यात सुरुंग लावलेले, त्याचे त्या सुरुंगाचे अशी जी खड्डे घेतात ते आत्ताही त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मग ते दगड खूप आहे पण वाळू सिमेंटनी ते व्यवस्थित पॅक व्हायला पाहिजे म्हणून वाळू आणि सिमेंट संगम मिळवून न्यायची. मग त्याचं प्रमाण होतं. आम्ही म्हटलं तिथं चांगलं काम व्हावं म्हणून आम्ही असं ठरवलं की सिमेंट 40% आणि वाळू 60%. आणि इथली नदीमध्ये चांगली वाळू आहे ती हाताने चढवून आणायची. 2 किलोचे पॅकेट बांधायचे. मग सॅकमध्ये 17 किलो 16 ते 17 किलो वजन आपल्याला झेपायचं. कपडे न्यायचे नाही कारण कमीत कमी सामान न्यायचं ना. मग जेवण 1.5 दिवसाचं इथून न्यायचं धरून मिनिमम. चहा सोडून द्यायचं काय कारण साखर न्या हे न्या पातीला आलं ते न्यायचं नाही. फक्त बिस्किट काय असेल तेवढं असं घेऊन जायचं मिनिमम सामान. तर ते वर जायचं. कालवण्यासाठी जागा नाही तर जाड पॉलिथिन असतं. जाड पॉलिथिन तर ते शेततळ्यामध्ये वापरतात ते न्यायचं त्याचा तुकडा. मग त्याच्यावर फक्त एक दगडाचंच माती हे कालवायचं वाळू आणि सिमेंट. तिथं थापी पिपो वापरून काही उपयोग नाही म्हणजे इन्स्ट्रुमेंट नाही हातानेच करावं लागतं काम. तर हाताला गोड तेल लावायचं. गोड तेल एकदम उत्कृष्ट त्याला काही होत नाही. ते गौंडी पण आम्हाला बोलायची तर तुम्ही गोड तेल वापरा घट्ट असतं ते काही होत नाही. मग ते आतून बाहेरून असं चांगला माल बसायचा आणि कोरडं सिमेंट असतं ते असं त्याच्यावर बरोबर मारायचं. हे एक दगड बसला मग परत दुसरा दगड मग लगेच तिसरा दगड असं करत एका वेळी आपण हे एवढंच नेलं तर साधारण जेमतेम 6, 7, 8 दगड व्हायची. लहान असली तर 8च दगड, मोठी असली तर 5-6 दगड व्हायची. 18 किलो सामान एवढंच व्हायचं काम. भवानी किती वेळ लागायचा चढायला? उंची किती चढण्याची? आम्ही जायचो तर बुधवारच्या दिवशी जायचं इथून संगम मिळून 5ला एक पेपर टॅक्सी असते त्याच्याने अकोल्यावर 6 वाजता कोथरूडची गाडी मिळते. कोथरूडला उतरले तर लगेच तिथून बाजारचा दिवस असल्यामुळे रिकाम्या जीप तिकडे जाणार असायच्या त्याच्यात बसायचं. ती पूर्ण त्याच्यात कुणीच नसायचं आम्हीच बघतो. मग ते सॅक टाकायची
आणि लगेच जायचं. कोहोणे गावात उतरले. कोहोण्याला आम्ही खूप वेळा 7:30-8ला उतरलेलो आणि लगेच चढायला सुरुवात करायची. सामान असल्यामुळे चढताना 2.5 तास मिनिमम लागतात. काठी सुद्धा घरून घेऊन जायचो, कारण काठी आपल्या लेवलच्या हिशोबाने खूप काठ्या आणून ठेवल्या. तर काठ्या आपली काठी आपल्या बरोबर ठेवायची. आणि 2.5 तासांनी वर गेले. मध्ये थोडं पाणी बिणी पेटून द्यायचं. गेले काही जास्त वेळ घालवायचा नाही. पटपट पटपट थोडासा नाश्ता करायचा लगेच कामाला लागायचं. किती हजार फुटाची चढाई तरी 1500? हो 1500 फुटाची आहे. 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला वॉटरफॉलची जागा, त्याच्यावर दुसरी आणि त्याच्यावर तिसरी. तर अशा पद्धतीने 2.5 तास साधारण लागायचे. पण गुडघ्याने साथ दिली छानपैकी. काठीचा वापर रेग्युलर केला त्यामुळे त्याचा उपयोग झाला. मात्र मग वर पोचले तर पुढेही वेळ घालवायचा नाही, कुठेही नाही. लघवी करायची ना, तो वर जी झाडं असेल ना त्याच्या बुंद्यालाच करायची, म्हणजे ती झाडं पण जगली पाहिजे. तर अशा गमती खूप व्हायच्या. तुमचं वय काय होतं सुरू केलं काम तेव्हा? त्यावेळी मला आठवतं 51 वय होतं काम सुरू केलं तेव्हा. 51 वय. त्यावेळी माझं 60 वय पूर्ण झालं. त्यावेळी 61वी ट्रीप झाली होती. तर छान वाटलं, कारण त्याच्या आधी नुसतं फिरलो आपण, पण असं कुठेतरी युटिलायझेशन व्हावं हा दृष्टिकोन त्याच्या आधी काही होऊ शकला नाही. पण नंतर मग करण्याचा प्रयत्न आपण केला. कुठेतरी निसर्गाची पूजा व्हावी. निसर्गामध्ये जे नैसर्गिक स्रोत आहे ते म्हणजे पाणी, तो कुठेतरी म्हणजे साठवलं जायला पाहिजे. मग इतक्या छान त्या ठिकाणी असेल, म्हणजे कातळ आहे, लिकेज नाही, त्याला काही नाही, रेडीमेड आहे. काही 1000 वर्षापूर्वी काही शेकडो वर्षापूर्वी त्यांनी करून ठेवलेले. फक्त त्याच्यातला आपल्याला माती काढायची आहे आणि त्याचं खरं स्वरूप काढायचं. किती फुटी भिंत झाली तुमची ती? 3 फूट. मग खाली त्याची जी यू आकाराची भिंत आहे त्याला खालच्या बाजूला 3 फूट रुंदी आहे, म्हणजे अशी लांबी आहे. 3 फूट रुंदी जी आहे ती साधारण 1 फुटाची रुंदी धरता आली. पण मग तुम्ही ती 1 फुटाच्या रुंदी सकट दगड लावून काम करतो? हो, खालून. मग असं करता काय व्हायचं, वर त्याची लांबी मात्र वाढत गेली. वरच्या बाजूला ती लांबी 9 फूट आहे, खाली 3 आहे, वर 9 आहे. तर तटाकडचा जो भाग आहे तिथे 5 फूट रुंदी आहे त्या कातळामध्ये. मग तिथे माती भरायची, जेणेकरून आपण लावलेली जी दगड आहेत ती कुणी येणं धक्का मारून किंवा काही करून कुणी काढून टाकू नये म्हणून तिकडं माती त्याच्या प्रमाणात माती भरत यायची. मग माती भरताना तटाच्या तिथे परत दगड लावायची, ती मोकळी लावायची, ती काही सिमेंट नाही, पण तटाच्या तिथे मोठ्याली दगड ढकलून आणि ती दगड आणि आपण कॉन्क्रीटची लावलेली दगड याच्यामध्ये जो स्पेस आहे त्याच्यात टाक्याची माती टाकायची, काही दगड टाकायची, काही माती टाकायची. असं करता ती संपूर्ण जो यू आकाराचा जो खिंडार होतो ते भरून काढण्यामध्ये 5 वर्ष गेली. भरतजींनी बांधलेल्या भिंतीच्या बांधकाम प्रगतीचा हा आलेख. कुंजरगडच्या पदरातच रामनाथ वळे यांची भेट झाली. भरतजींच्या कामाबद्दल बोलताना ते म्हणाले, आणि मग तिथून घेऊन येणार इथं वर काम झालं ना त्यांचं, मग ते म्हणायचं एवढी आमची घेऊन जा. मग आम्ही ती गुरा खाली उतरवून देणार, त्यांची इकडनं घेऊन आमच्या घरी हाताला घेऊन घरी ठेवणार आणि ते तिकडे जाणार संगमनेरला. आमचं सगळ्यांचं फोटो, नातवंडांचा फोटो काढून नेलं त्यांनी. म्हणजे आज ही नळी, हे पाणी, हे सगळं त्या टाक्याचं पाणी आलंय, जे पाणी वरती भाऊंनी साठवलंय तिथे वर टाका दिसते. ते एक बार ना त्यांची मुलगी आली होती करलाय पा, तेव्हा पण मुलगी पण आली, ती मुलगी पण आली बरोबर. तर असं करता ते जे ट्विन टाक आहे त्या ट्विन टाक्याचा हा इतका चांगला उपयोग झाला की आता त्याच्यातून त्यांनी मला वाटतं सायफन केलं वाटतं. त्यांना आम्ही सांगून आलो की भाऊ पाणी आता साठलंय, सगळं झालंय, पण तुम्ही त्याचा विनियोग जो चांगल्या पद्धतीने करा, कारण खूप कष्ट घेऊन ते झालेले ते करतात. ते म्हणे अहो आम्हाला कदर आहे पाण्याची, आम्हाला अगदी सगळं हे होतं, तर आम्ही व्यवस्थित वापरू. आणि आता ते पाणी तर काय करतात काही नाही, काय आपल्याला पाहायचं करतील, ते काही काही विनियोग तर करतीलच, गुरांसाठी करतील का घर बांधायला करतील. आता घर बांधायला त्यांना पाणी लागतंच, आता नाहीतरी घर कधी बांधणार ते, त्यांचंही आयुष्य असेच चालले, थोडंसं रुंद करून घेतात, हे करतात, काय करतात. या कामातील लोकांच्या सहभागाविषयी आम्ही भरतजींना प्रश्न केला.
त्यावेळी ते म्हणाले, काय होतं की इतकं हार्ड आहे काम की त्या ठिकाणी जितकी माणसं नेली त्यातलं थोडीच माणसानं सेकंड टाइम थर्ड टाइम आली, बहुसंख्य आलीच नाही. परत हो म्हणून सकाळी निघण्याची वेळी सुद्धा ते नाही आली. यस येतो काही असे नाही, तुम्ही पुढे व्हा आम्ही येतो म्हटलं सोडूनच आहे विषय. मग असं काही वेळा आला क्रिटिकल टाइम की हे काम जर करायचं असेल तर आता सोबत पाहण्यात काही अर्थ नाही, कारण त्यात फार एनर्जी जाते. त्या माणसाची सोय आपल्याला करावी लागते खूप याच्यात. मग बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या अंदाजाने ते लिहिलेलं आहे साधारण 25 वेळा एकट्याने जाऊन काम केलं. एकट्याने फक्त दगड लावायची, सिमेंट द्यायचं, मस्त काम करायचं. 1976 पासून स्वाध्याय कार्यामध्ये मी आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने चाललेलं. ते काय म्हणायचे की माणसाच्या जीवनात अशी एक तरी कृती असावी की जी फक्त भगवंताला माहिती, दुसरं कोणाला माहित नाही असली पाहिजे. ते फक्त भगवंताला माहिती असली पाहिजे. कारण आपण चेक जो वटवतो ना तो एकदाच त्याचे पैसे मिळतात है ना, एकदाच. तर आपण इथे पब्लिसिटी करून जर त्याचा चेक वटवला तर भगवंत म्हणतो याने आता इथं पब्लिसिटी मिळवली, आपल्याला कशाला काय गरज आहे त्याला देण्याची, काही कारण नाही. म्हणून काही काम असं असावं तर ते लोकांच्या पासून अलिप्त ठेवा आणि फक्त भगवंताला माहीत होईल एवढं, त्याला माहीत होईल म्हणजे माहिती होतच, तो पाहतच आहे. आणि निसर्गाची एक पूजा करून होईल असे दृष्टिकोन तो काम करता आलं.